नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. चॅनलचं नाव कायपण.com. मित्रांनो, हे आहे आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर आणि आपले आज शिमगा आहे. त्यासाठी आपल्या येणाऱ्या भाविकांसाठी इथे प्रसादी भरताना आपले आप्पा, वामनकाका, सुन्यादा आणि इकडे आपल्याला ढोल वाजायला लागलेले आहेत. शिमगा आहे म्हटल्यावरती आता इथून पहिले आपण होम लागेल, त्यानंतर मग आपली पालखी होमाच्या प्रदक्षिणा घालून मग पुन्हा आपली जत्रा सुरू होणार आहे. तर तुम्ही बघताय आपलं जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये सगळे आपले गावकरी मंडळी, गावातील सर्व लोक भाविक हे ते आता उपस्थित झालेले आहेत. आणि आता आपली ही तयारी जी आहे ती आता आपला होम लागणार आहे. 12:30चा आपला होम आहे आणि आता इथे ढोल वगैरे वाजून ही सगळी मंडळी आपल्या होमाकडे जाणार आहे. आपला होम लागेल. तर मित्रांनो, आता आपण होमाकडे चाललो आहोत. होमाला प्रदक्षिणा होतील, त्यानंतर आपला होम लागेल. होम लागल्यानंतर पुन्हा आपण मंदिरात येऊ आणि मग पालखी घेऊन जाणार. पालखी होमाला प्रदक्षिणा होईल, त्यानंतर आपली जी जत्रा आहे ती चालू होणार आहे. ह्या क्षणाची वाट आपण कोकणकर खूप वर्षभर बघत असतो आणि हा तो क्षण आहे. सगळे आपले भाविक मुंबईवरून गावचे असतील सगळे एकत्र येऊन हा जो आनंद सोहळा आहे हा साजरा करत असतात. आणि ही जी पारंपरिक ज्या आपल्या रीतिरिवाज आहेत हे पूर्ण करण्याचे हे सर्वजण प्रयत्न करत असतात. आणि आपण आता इथे होमाजवळ आलो आहे. आता होम कसा लागतो, प्रदक्षिणा किती घातल्या जातात, हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर, आई वरदायिनीचं हे मंदिर आणि तिचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होत आहे. आता आपण जे पाहत आहे ही सगळी दृश्य की होम आहे आणि होमाकडे आता आपला आलेलो आहोत. आणि ते आता सगळी पूजा वगैरे होऊन होमाला 5 प्रदक्षिणा घालल्यानंतर आपण ही होम पेटवला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होम आपला लागलेला आहे. आता सर्वजण मंदिरामध्ये येऊन पालखी घेऊन होमाच्या प्रदक्षिणा घातल्यानंतर आपली जी जत्रा आहे, पालखी नाचवणे आहे, हे सुरू होईल. आता आपण मंदिरामध्ये परत आलेलो आहोत. त्या मंदिरामध्ये गाराणे घालून पुन्हा आपण ही होमा जिथे आपण जाणार आहोत तिथे पालखी तुझ्यावर नाचेल. त्यानंतर हा जो मैदान आहे मैदानामध्ये आपला शिमगोत्सव साजरा होईल. तर आपल्या ग्रामदेवतेला गाराणे घालून झालेल्या आहेत आणि आता आपली ती पालखी जी आहे होमाकडे निघणार आहे. त्याची तयारी ढोलवाले सज्ज झालेले आहेत. सगळे गावकरी मंडळी असतील, सगळे आलेले पाहुणे मंडळी, उपस्थित भाविक सर्व आता आपण पालखीबरोबर खाली होमाकडे जाणार. तिथून मग पुन्हा आपला जो मेन जे आहे जत्रा आहे, पालखी नाचवणे आहे, हे सुरुवात होईल. चला, सर्व व्हिडिओ आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
मित्रांनो, आपली नाचून झालेली जत्रा झालेली आहे
आता पुन्हा होमाकडे जाऊन एक प्रदक्षिणा करून पुन्हा येऊन जे कुणाचे नवस असतात, कुणाचं काही इच्छा आकांक्षा असतात ते आपल्या इथे म्हाडाखाली जो देवीचा कोंब आहे ते पालखी बसणार. त्यानंतर हे गाराणे वगैरे आहेत ते घालून त्यानंतर मग आपण काही लोक जाणार घरी जाणार, बाकी थांबणार. त्यानंतर ती रात्री खेळाची सोंग दाखवली जातात. हे सगळे प्रकार इथे आता केले जातील. सध्या आता जे भाविक आले आहेत त्यांचे गाराणे वगैरे जे आहेत ते आता इथे घातले जातील. सर्व भाविक जे आहेत ते आपल्या आईला हात जोडून उभे आहेत आणि आता गाराण्याला सुरुवात होते. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ग्रामदेवतेचा शिमगोत्सव हा पार पडलेला आहे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.